4-3चं कॉम्बिनेशन ऑफसाईड रिजन मध्ये 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. रेहान गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. एका बाजूला रोहित आणि दुसऱ्या बाजूला अल्ताफ. रेहान आपण पाहतो पहिला चेंडू या ठिकाणी दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईन. पाहतोय आपण हा सामना एक जबरदस्त सामना. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर मोठा फटका लावता आला नाहीये. नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित हर्षलजी लोखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी चिराग सरांना विनंती करतोय की त्यांचं यथोचित स्वागत आपण करून घ्यायचं आहे. हर्षल लोखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हॅलो 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 ओके यस. चला आपण जाऊया. आता मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय डिक्लेअर झोन कडे चेंडूला. जोपर्यंत गुड्डू या चेंडूला सध्या एक मिनिट हा इकडे बाकी सन्मानित केलं जात आहे. आमच्या हर्षद लोखंडे साहेबांना मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ होता सन्मानित केलं जाते. असंच प्रेम आयुष्य ठेवावं. ही उबदार शाल टाकली की माणूस त्या प्रेमामध्ये पडतो आणि पुष्पगुच्छ दिला की त्याच्या मनामध्ये रुततोय म्हणूनच तुम्हाला दिलं जातं. आणि हर्षद लोखंडे साहेब तुम्हाला पाहिल्यानंतर मला स्टायलिश आठवते. खरोखर माणसाने तरुण कसं व्हावं मी नेहमीच तुम्हाला फॉलोच करतो आणि निश्चितच मनापासून कारण लहानपणापासून तुम्हाला मोठं होताना मी पाहिलं आहे. आम्ही देखील BRC मध्ये राहायचे तेव्हा भीमनगर आपलं एक होतं. त्यानंतर आपलं चित्रालय पाठीमागे तुमच्या गाड्या आणि हळूहळू कशापणे वाढता तुम्हाला बघितलं आहे. पण प्रमोद आमचे जवळचे मित्र होते. आम्ही एकत्र शिकलेले आहेत. ACS मध्येच होते आम्ही आणि ACS मधूनच आमच्या जीवनशैली सुरू झालेली आहे. चांगले कॉमेंटेटर आहेत आणि मॅचचा जुना संबंध यांचा. धन्यवाद मला बोलवल्याबद्दल चिराग पाटील आणि बाबू स्मृती चषक 2024चं मला इथे बोलवल्याबद्दल पाटील कुटुंबाचा धन्यवाद करतो मी आणि खास करून चिरागचा धन्यवाद आणि त्याची मित्रमंडळी सगळ्यांचं स्वागत. धन्यवाद. एक सन्मान करतो आपण या भूमिपुत्र कर्णधार वरती या त्यांना मोमेंटो द्यायचं आपण भूमिपुत्रांना. या हर्षद लोखंडे साहेब तुमच्याकडून सन्मान केलं जातं. भूमिपुत्र म्हटलं की हा दांडीपळाचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. खूप चांगला संघ आहे. असंख्य खेळाडू आपल्याला दांडीपळा संघाकडनं बघायला मिळतात आणि दांडीपळा गाव म्हटलं त्याचं मैदान पोलीस कबड्डीचे चांगले खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. चांगले STचे क्रिकेटर बघायला मिळतात. ऑल दी बेस्ट. निश्चितच ही ट्रॉफी तुमची घेऊन जा तुम्ही. ट्रॉफी सर यांना द्या. यस बघा म्हणजे ए मॅचमध्ये एवढे इन्व्हॉल्व आहात. ओके चला आपण स्थानापुरा मॅच चालू घेऊया. जाऊया संतोष पाटील जिथे आपल्याशी जोडत आहेत. तर आतापर्यंत आपण पाहतोय एक षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती लागली जाते 7 धावा. एक टॅपचा फटका आपण पाहिला रोहितच्या बॅटमधून जबरदस्त फटका होता, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. ज्या पुढच्या चेंडूवर सिंगल रन्स नक्कीच दिलं होतं. चांगलं षटक हाताळलं गेलं. एकच चौका नक्कीच मारू शकले. परंतु बघूया इथून जर पाहिलं तर चांगलं टार्गेट ठेवावं लागणार आहे इनविजिबल संघाला. कारण की जर पाहिलं तर एक मोठा संघ आहे. विशाल येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जर पाहिला तर इथे नो फेकला जातोय. करारी प्रहार मारण्याचा प्रयत्न होता, गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. चेंडूला अडवलंय. सिंगल रन्स. पुन्हा एकदा नोचा कॉल. पुन्हा एकदा तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. निशांत पवार चेंडूला फील्ड करतोय. आता मात्र जब्बीर येईल विशालला कानमंत्र देईल कारण की 2 चेंडू खराब फेकले आहेत. याचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही समोरच्या फलंदाजाला. परंतु बघूया हा तिसरा चेंडू. हा चांगला चेंडू आहे. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवर गुड्डू येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 धावा खर्च केल्या आहेत. ते म्हणजेच गोलंदाज विशाल अनुभवी गोलंदाज आहे. बऱ्याच वर्षापासून जर पाहिलं तर पॅराडाईज संघासाठी आपण पाहतोय खूप चांगलं कार्य करताना. एक फलंदाज असो गोलंदाज असो कित्येक सामने जे त्यांनी आपल्या एकट्याच्या बळावर सामने जिंकून दिलेले आहेत. असा खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी देखील खूप चांगला जाणला जातोय आणि त्याला पसंती मिळते पॅराडाईज संघाकडून. हा पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लोवर पाहायला मिळाला. चेंडूवर धावसंख्या इथे मिळणार नाहीये. डॉट चेंडूचा खेळ या ठिकाणी नक्कीच संपन्न झालाय. 3 चेंडू झाले आहेत. 3 चेंडू कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तेच लेट खेळण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाचा. चेंडू पडून निघून देखील जातोय, परंतु बॅट थोडीशी स्लोवर मारण्याचा प्रयत्न थोडासा अडचणीत आहे की काय
कारण की ज्या पद्धतीने आज गोलंदाजी केली रेहानने, खूप चांगली गोलंदाजी दर्शवली, मोठे फटके मारून दिले नाहीये आणि तेच अल्ताफ थोडंसं दबाव घेतोय. इथे मात्र फटका दबाव मुक्त करेल, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी संदीप आणि निशांतच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढला, सरळ सीमारेषे पार, चौकार 4. करतोय साहेब या, हर्षलजी या, विकी साहेब या, तुमच्याकडून त्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मान केले जाते. निश्चितच एक मोठं व्यक्तिमत्व आणि तुम्ही वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल तुम्हाला एक सन्मान चिन्ह देऊन सन्मान केलं जाते. निश्चितच आमचं खरोखरच काय म्हणावं ह्यांच्याबद्दल, वेळात वेळ काढून ह्या 22 स्मृतीच्यासाठी तुम्ही आल्याबद्दल मनापासून तुम्ही आम्ही आभारी आहोत. कारण खरोखरच वेळ तुमच्याकडे खूप असते, नवीन चालना, नवीन उपक्रम आणि बसा आणि निश्चित आनंद घ्यायचा आहे. चला निश्चितच रवी सिंग तुमचं मला कौतुक करतोय. निश्चितच मी म्हटलं ना की बिझी पर्सन असं म्हटलं जातं. हर्षल लोखंडे तुम्हाला बघायला मिळतात. निश्चितच सर तुम्ही इथे आलात, मनापासून पुन्हा एकदा तुमचा बाबू स्मृती अनेक अनेक धन्यवाद. चला मैं आयोजकांना विनंती करतोय, रवि सिंह यांना देखील तुम्ही मायाची उपदार शाल, रवि सिंह आइए आपको भी सम्मान किए जाएंगे. मायाची उपदार शाल चिराग जी आणि पुष्पगुच्छ देऊन त्याला सन्मानित करणार आहोत. खरोखरच बाबूबद्दल तुम्ही खूप जुन्या आठवणी सांगितल्यात आणि जणू काही बाबू आमच्यात आहेच. माणूस कधी जात नाही हो, माणूस जन्मभर आठवणी देऊन जातो, तो माणूस फक्त असतो, फक्त दृष्टीच तो येत नाहीये, एवढाच फरक बघायला मिळतो. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. निश्चितच आमच्या चिराग पाटील यांच्याकडनं रवी सिंग यांना सन्मानित केलं जातं मायाची उपदार शाल आणि इथे पुष्पगुच्छ देऊन जाऊया समोर कक्षाकडे. धन्यवाद. आपण पाहतोय हा दुसरं षटक कंप्लीट केलं गेलं. बादल आलाय नवीन षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू वाईट फेकला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा अल्ताफ, थोडंसं जर पाहिलं तर दबाव आहे अल्ताफवर. आज ज्या पद्धतीने खेळायचं आहे नक्कीच दर्शवलं जातंय. रोहित देखील त्याला सांगतोय की तुला काय करायचं आहे, या चेंडूवर काय मारायचं आहे, परंतु अल्ताफ थोडंसं जर पाहिलं तर बॅट स्लोवर मारण्याचा प्रयत्न करतोय. याआधी जर पाहिलं तर एक फटका त्याने सुरेख मारला, चौकार मारला होता, परंतु कसला दबाव आहे ते कळत नाही आहे. पाहतोय आपण पुन्हा एकदा बादल हा पुढचा चेंडू फेकण्यासाठी. हा चेंडू आता मात्र वाईड आहे. अतिरिक्त एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवरती धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा या बनवल्या जात आहेत. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, परंतु रेहान चेंडूवर आलाय. चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि सरळ बादलच्या हातामध्ये. इथे मात्र विकेटचं होईल पतन. परतावं लागेल अल्ताफ याला तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. नक्कीच आपण पाहतोय आता मात्र बाबू स्मृती चषक पाहतोय, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक आणखीन मोठी टुर्नामेंट पाहायला मिळणार आहे. नक्कीच तब्बल संघ जर पाहिले तर 48 संघ एका टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदाच हा विक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. बोईसर विभागामध्ये पंचाळी गावामध्ये मात्र ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. बॉक्स क्रिकेटने देखील नक्कीच रिक्वेस्ट केली गेली उत्तम म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि ही खूप मोठी टुर्नामेंट आहे, प्रत्येकाने आवर्जून पाहावी हे मी नक्कीच तुम्हाला विनंती करेन. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय पायावर फेकला होता. निशांत पुढे सरसावले, परंतु त्यापर्यंत एक सिंगल रन्स कंप्लीट केला गेला. एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती 22 धावा लागले जात आहेत. आतापर्यंत 2281 सबस्क्रायबर पाहायला मिळत आहेत. या टुर्नामेंटमध्ये टार्गेट आहे 2500चा, तो मात्र कंप्लीट करेल धीरज गुप्ता. आणि त्याचप्रमाणे पाहिलं तर मुन्ना जयस्वाल आपल्याला पाहायला मिळतोय. चिरागजी या ना, चिरागजी ऑर्गनायझर या, आपण त्याचा सन्मान करतो. फक्त 1 मिनिट, हे षटक झालं आपण लगेच करणार आहोत, त्यांना जायचं आहे म्हणे दुसऱ्या ठिकाणी. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू खेळायचा होता, 22च्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाईल. जर पाहिलं तर तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. बादलने 2 वाईट चेंडू फेकले, परंतु त्यानंतर जो कमबॅक केला, चांगला कमबॅक नक्कीच पाहायला मिळालं. कारण की बादलला देखील आपण पाहतोय सिनियर खेळाडू म्हणजे विशाल असो, जब्बीर असो, यांसारखे एक सिनियर खेळाडूंची खूप चांगल्या पद्धतीने जर पाहिलं तर मदत मिळते.
इथे मात्र टॅपचा फटका आहे, परंतु जब्बीर चेंडूवर आला डायरेक्ट हिट. यस, नो डाऊट. काय आहे, काय घडलंय, थोडीशी हलकीशी स्टंपला लागून गेलाय चेंडू. सर, ब्रश आमच्या झालाय. आदरणीय अमृत धोडी साहेब जरा मंचावरती या. आमचे दांडीपडाचे एक सुंदर क्रिकेटपटू, पिरियडच्या मैदानात असंख्य इनिंग खेळल्यात असे क्रिकेटपटू अमृत धोडी, कृपया आपण मंचावरती या. ऑर्गनायझरला आमंत्रित करते, आपण बाहेर राहू नका, आपण सन्मानित आहात, आपण एक आदरणीय व्यक्ती आहात आणि क्रिकेटवर नेहमीच तुम्ही प्रेम केलं आणि या स्पर्धेवर देखील प्रेम केलं आहे. म्हणून अमृत धोडी यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. इथे मात्र आपण पाहतोय जब्बीर शेवटचे षटक हाताळण्यासाठी पकडतोय. चांगल्या पद्धतीने फील्ड केला, सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या थोडीशी जर पाहिली तर इथे दबावामध्ये आतापर्यंत 24 धावा बनवल्या आहेत. इथून 2-3 मोठे फटके येणं खूप गरजेचं असणार आहे. वाईट चेंडूचा इशारा येतोय, पंचांकडून अतिरिक्त धावे या ठिकाणी मोजली जाते. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, परंतु आमचे मुख्य ऑर्गनायझर चिराग पाटील हे विकी गुप्ता ने सम्मानित करतात. एक मोटी पर्सनैलिटी, चांगला व्यक्तिमत्व और बिल्कुल काबिल तारीफ करता हूँ. मैं बिल्कुल गर्वान्वित हूँ कि आपने इतना कीमती वक्त हमें बाबू स्मृति चषक के लिए दिया. बिल्कुल आपको सम्मानित किया जाता है. ये मोहब्बत, ये प्यार कई जिंदगी तक, सदियों तक याद रहेगी और बिल्कुल मैं आपकी गर्वान्वित हूँ यहाँ पे कीमती वक्त दिया. उसके बाद मैं बुलाना चाहता हूँ हिम्मत जैन साहब, आइए. हिम्मत जैन जी या. यस, विकी जी यांना देखील सन्मानित करा. मायाची उबदार शाल द्या आणि त्याला सन्मानित करायचं आहे. आमचे हिम्मत जैन एक निश्चितच मोठं व्यक्तिमत्व. ओ, इथे बाकी पुन्हा विकेट जातोय. चिराग पाटील यांच्याकडून त्याला सन्मानित केलं जातंय. नरेश भाऊंचे सुपुत्र म्हटलं की चिराग हे नाव प्रत्येकाच्या मनामध्ये येत आहे आणि एक मायाची उबदार शाल आणि आयुष्य हमेशा आपकी सुगंध रही है, खुशी से मनाइए, संसार रहिए, बेटे बच्चे जो भी मन में इरादे हो आपके पक्के रहेंगे. ये बाबू स्मृति के लिए आपकी शुभकामनाएं. इसके बाद मोहित मेहता, मोहित मेहता आइए. आपण त्यांना देखील चिराग जी आहे ना, मोहित मेहता साहेब देखील सन्मानित करायचं आपण. या ना, सोनूला एक आहे, अजून सोनूला आहे. आज त्याने 25 डेड बॉडीचं मोठं 27 कंप्लीट केल्यात आणि पुष्पगुच्छ देतात सन्मानित करण्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. काफ़ी बहुमूल्य टाइम आपको दिया है. आपकी पर्सन देख के मुझे भी आज याद आ रहा है. हिंदुस्तान का फौजी किस तरह से रहता है, डराने के लिए ऐसे मूछे बढ़ाते हैं और बिल्कुल आपको देख के इस हिंदुस्तान के हमें सैनिकों की याद आई है. हर आदमी में कुछ ना कुछ छुपा रहता है. आइए बस में तर नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. इथे पाचारण केलंय थर्ड अंपायरला आपण पाहू शकतायत. नक्कीच डिसिजन पेंडिंग असणार. रनआउटसाठी मात्र सॉफ्ट डिसिजन पंचांचा नॉट आउट आहे. सोनू यादव आपण यांना करायचं सन्मानित. मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करे. तरुण याद भाई म्हटलं की खरोखरच मोठं भाऊ, फिर छोटे भाई Not out. भाई रहते हैं. बिल्कुल आपको सम्मानित किया जाता है. मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ दे, त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन त्याला सन्मानित केलं जातं. आपण बघत आहात तरुण भाई रवी सिंग, विकी गुप्ता, हिम्मत जैन, मोहित मेहता, तरुण भाई हे आलेले मंडळी. आणि अजून एक आमचं नाव राहिलं आहे. चला तर निश्चितच ये पूरे जो है हिंदू जनजागृति संस्था के है, रामलला का मंदिर बना था वहाँ पे एक बोईसर में बहुत बड़ी महाआरती रखी गई थी. सौरभ अप्पा ने वहाँ पे हम आए थे, आपने बिल्कुल कहा था. और वहाँ पे जो कार सेवक थे एमपी के वो भी आए थे. किसी को पता नहीं था वो, मगर वहाँ पे एमपी से वो कार सेवक गए थे. और बिल्कुल हिंदुस्तान के प्रति आपका प्यार, हम भी आपका जुड़ेंगे. यही भी काम हो कभी आपको बुलाना, यही सबके लिए जोरदार था. एक फोटो सेशन चाहिए छोटा बहुत यूट्यूब इनके बारे में. एक बहुत ही बड़ा कल्चरल हाल ही में हम बोईसर में आने वाले दिनों में देखते हैं और ये आगे बढ़ेगा और इसके साथ चंग चंग बन के मुट्ठी बनेंगे और मुट्ठी बन के वो सागर बनाने का काम हम यहाँ कर. आप यहाँ पे आए बाबू स्मृति चषक से आपकी तरफ से मैं एक बार फिर शुक्रिया करूंगा. और ऐसे ही मोहब्बत प्यार हमेशा इस बाबू स्मृति चषक चिराग, सोनू और सभी की टीम के ऊपर रखे. आप यहाँ बिल्कुल गर्वान्वित हूँ मैं आपके साथ. जैन जी धन्यवाद. यस ओके, जल्दी मिलेंगे हम. बिल्कुल जी सर, धन्यवाद.
ऐसे ही प्यार मोहब्बत रखनी चाहिए. जाऊया संतोष पाटीलकडे. थँक्यू व्हेरी मच. 29 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. आपण पाहतोय तर 28 धावा बनवल्या. 29 धावांचं लक्ष असणार आहे. सलामीचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मिस्टर जे के जबीर खान आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला निलेश नक्कीच असणार आहेत. हे दोन फलंदाज झाले आहेत. चला यानंतरचा होणारा सामना दोन संघांना मी आमंत्रित करेन. या ठिकाणी विनंती असेल दोन संघ युवा टायगर वर्सेस जर पाहिलं तर संघर्ष मुरबे. युवा टायगर आणि संघर्ष मुरबे संघ कर्णधार आपण यायचा आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि संतोष एक विचार केला आपण दीपक सिंग, सोनू पिल्ले आणि चिराग पाटील ह्यांनी ही जी टुर्नामेंट आयोजित केला ह्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नक्कीच ज्या अर्थी आपण पाहतोय एक विशेष उल्लेखनीय म्हणजे हा मैदान जो मैदान तयार केला खेळाडूंसाठी. आणि हा मैदान तयार करून एक नाही तर अशा अनेक टुर्नामेंट या ठिकाणी नक्कीच जोडल्या जातील. आणि त्यांचा उद्देश जर पाहिला तर नक्कीच होतकरू आणि गरिबांना वाटप करण्याचा जो काही नफा मिळतोय त्याच्याकडून मदत केली जाते. हा देखील त्यांचा उद्देश आहे. एक सुकून संस्था आहे. 27 बेवार असं त्यांनी आज काम केलं. 27 डेड बॉडी त्यांनी पूर्णतः देहवादन केलंय. खरोखरच त्या सोनू पिल्लेसाठी मनापासून वंदन असायला पाहिजे. असं मोठमोठे काम करणारं हे तुम्हाला बघायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा सुंदर समालोचन करणारे माझे परम मित्र संतोष पाटील. धन्यवाद काका. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर हल्लाबोल केलाय. नक्कीच या चेंडूला थारा नाही आहे. कारण की जर पाहिलं तर पसंतीचा फटका कोणता असेल जबीरचा तर टॅपचा. जो टॅप भरपूर प्रमाणावर मारला जातोय. पुन्हा एकदा काही बंदुकीतून सुटलेली गोली ज्या पद्धतीने वेग घेते त्याच पद्धतीने जसा चेंडू बॅटवर आला अगदी वेगाने चेंडू सीमारेषे पार जातोय. सुरेख फटका. या टॅप मध्ये होती ताकद. यस डीजे. थँक्यू. या टुर्नामेंट मधला पाहिला तर सर्वाधिक वेगवान टॅप मारण्याचा पराक्रम या ठिकाणी जबीर करताना आपल्याला पाहायला मिळालाय. काय अफलातून क्रिकेट. 2 चेंडूवर 2 चौकार. 8 धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा गॅप खेळण्याचा प्रयत्न परंतु तिथे अल्ताफ आहे. चुकी करणार नाहीये. चेंडूला अडवतोय. कारण आपण पाहिलं ग्राउंड फटके अडवले जात आहेत परंतु टॅप फटक्यांना संधी नसते. पुन्हा एकदा ग्राउंड फटका. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख कामगिरी. नचिक जर पाहिलंच क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर नक्कीच शब्बीर आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण करताना. आमचे कालचे समालोचक जर पाहिले तर युसुफ यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. कालच्या दिवसात आम्हाला साथ होती. आज मात्र ते नक्कीच वापीच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे कालच्या दिवसात त्यांनी आम्हाला साथ दिली होती. इथे मात्र सिंगल रन्स काउंट केले जात आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 2 चौकार आणि त्यानंतर एक डॉट चेंडू आला आणि 2 सिंगल रन्स असे एकंदरीत 10 धावा आतापर्यंत लागले जात आहेत स्कोरबोर्डवरती. हलक्या हाताने सिंगल रन्स जाणीव आहे. एक ओव्हरमध्ये आपल्याला जो टार्गेट आहे तो अचीव करण्यासाठी आपण पाहतोय जी धावसंख्या आहे ती उभारायची आहे. जो टार्गेट आहे तो ठेवायचा आहे 1 ओव्हरीमध्ये. आणि तेच करताना 1 षटक कंप्लीट झालंय आणि 1 षटकाच्या अखेरीस 11 धावा या स्कोरबोर्डवरती आहेत. जाऊया एक डीजेला संधी देऊया आणि पुन्हा जर विचार केला इनविजिबल संघाचा तर 7 धावा होते त्यांच्या या 1 षटकामागे. मात्र त्यांना पाहायला मिळते 11 धावा आतापर्यंत जमवल्या जात आहेत. पुन्हा एकदा टॅप. वाह काय नजाकत. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. असे टॅप पाहण्यासाठी आज जर पाहिले तर मैदानाच्या 4ही बाजूला गर्दी आहे. कारण की जबीरची बॅट आज बोलली जाते. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. जबीरच्या बॅट मधून आलाय चौकार. 4. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. मात्र वाईट या ठिकाणी जर पाहिलं तर
वंदे स्पोर्टच्या माध्यमातून आपण यूट्यूबच्या क्लिप देखील बऱ्याचशा व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या कामगिरी असते, क्षेत्ररक्षकाची असो, फलंदाजी असो, गोलंदाजी असो, मात्र हे क्षणचित्र टिपले जात आहेत आणि त्याचे व्हायरल करण्याचं काम मात्र हे दोन सुरेख कामगिरी करताना. पुन्हा एकदा टॅपचा फटका सक्सेस होतोय. मागच्या मॅचमध्ये देखील जब्बीर 30 धावांवर खेळला होता, जबरदस्त फलंदाजी केली होती. या मॅचमध्ये देखील आतापर्यंत जर पाहिलं तर 18 धावांवर खेळतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 3 आतापर्यंत 8 चेंडू 18 धावा. इथे मात्र पायावर चेंडू ब्रश होतोय, चेंडूला सिंगल रन्स आणि केलेली चुकी. एकंदरीत जर पाहिले तर 5 धावा मिळतील. खर्चीकरण होतोय, धावसंख्या 5 ने वाढेल. स्कोरबोर्डवरती धावसंख्या होते 25 धावा. अवघ्या जर पाहिलं तर आता मात्र आपण पाहतोय 4 धावांची आवश्यकता. इथे आपण पाहतोय सिंगल रन्स, आणखीन एक रन्स घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबवलं गेलंय. निलेश आपण पाहतोय पुन्हा एकदा शिफ्ट शॉट करण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलंय. यस, सिंगल रन्स. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा शब्बीर आलाय. पहिल्या चेंडूवर निलेश देखील जबरदस्त फटका फिनिश करतोय या सामन्याला आणि अभिनंदन करतोय. पॅराडाईज ए संघाचं क्वालिफाय या ठिकाणी नक्कीच होण्यासाठी एक पाऊल दूर असेल. एक लढत अजून खेळावी लागेल टॉप 4 मध्ये येण्यासाठी. मात्र जबरदस्त फटका रंगला गेला. या ठिकाणी जबरदस्त सामना पाहायला मिळाला आणि पॅराडाईज संघ या ठिकाणी विजय होताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुरेख फलंदाजी, अगदी 8 चेंडूमध्ये 18 धावा जब्बीर आणि 3 चेंडूमध्ये 5 धावा निलेश छोटूच्या बॅटमधून आल्या. तर नक्कीच आणखीन एक नवीन मॅच आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर टॉस करून घ्यायचं आहे आपण. टॉस